सर्वांना नमस्कार. क्रांतिकारी जय भीम, जय लहुजी, लाल सलाम. मित्र हो, बऱ्याच कालावधीनंतर आज आपल्यासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे आज मला लहुजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीनं या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे. लहुजी प्रतिष्ठान LP यूट्यूब चॅनल आणि फकीरा ग्रुप सोलापूर यांच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त एक व्याख्यानमाला सुरू आहे आणि त्या व्याख्यानमालेचं एक पुष्प गुंफण्यासाठी मला आज इथं आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम संयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माजी राज्यमंत्री नामदार उत्तम प्रकाशजी खंदारे, त्याचबरोबर माननीय सामाजिक कार्यकर्ते युवराज पवार आणि फकीरा ग्रुपचे अध्यक्ष, आमचे मित्र, आमचे स्नेही युवा नेते विकी पवार यांच्या वतीनं या ठिकाणी हा चालणारा उपक्रम व्याख्यानमालेचा आणि त्या उपक्रमामध्ये आज मी आपल्यापुढे एका विषयावर आपल्याशी मी संवाद करणार आहे. मला दिलेला विषय जो आहे तो आहे पुरोगामी महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार, कारणे आणि उपाय. मित्रहो, अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील, गंभीर अशा स्वरूपाचा आजचा हा विषय आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचारांची मालिका वरचेवर वाढत असताना आपण पाहतो आहोत. वर्तमानपत्र उघडा किंवा TV बघा किंवा आजकालचे आपले जे सोशल मीडिया आहे, समाज माध्यम आहेत, त्या समाज माध्यमांवर जर आपण बघितलं तर आपल्याला या जातीय अत्याचारांचं वाढलेलं प्रमाण लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची एक ओळख अशी आहे की ती म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवशाहूंचा महाराष्ट्र, अशी ओळख या महाराष्ट्राची आहे. या महाराष्ट्रानं अगदी आरंभापासून जर बघितलं आपण तर अखंडपणे संघर्ष केलेला आहे, अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध. आणि म्हणून महाराष्ट्राची आगळीवेगळी ओळख भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये सुद्धा ही आहे की हा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे. आता हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे नेमका काय आहे? महाराष्ट्राच्या इतिहासाला आपण जर पाहिलं प्रारंभिक, तर या महाराष्ट्राची जी मूळ भाषा आहे, प्राकृत मूळ रूपातली ती भाषा आहे मराठी. मर म्हणजे झाडी मंडळ आणि हाटी म्हणजे प्रदेश. म्हणजे झाडी मंडळामध्ये बोलली जाते ती भाषा म्हणजे मराठी. आणि मराठी भाषा बोलणारा तो मराठा, आणि मराठी भाषा बोलणारा आणि जो प्रदेश आहे या लोकसमूहाचा तो आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? अनेकांनी अनेक व्याख्या केलेल्या आहेत. महान लोकांचे राष्ट्र ते महाराष्ट्र, प्रदेशानं भौगोलिक अशा प्रकारचं महानपण जपणारं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. काहींनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या केलेली आहे. महंतांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी व्याख्या केली झालेली आहे. म्हणजे मोठे या अर्थानं महान लोकांचं असं हे राष्ट्र आहे, म्हणजे वसती स्थान आहे ते या अर्थानं की या महाराष्ट्रामध्ये अनेक महामानव हे होऊन गेलेले आहेत. आणि या महामानवांची एक प्रदीर्घ अशी परंपरा या महाराष्ट्राला लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या महाराष्ट्राचं एक वेगळेपण आपल्याला अगदी सुरुवातीपासून सांगता येईल की या महाराष्ट्रानं काय केलेलं आहे की नेहमीच सत्यासाठी संघर्ष केलेला आहे, न्यायासाठी लढा दिलेला आहे. अन्याय, अत्याचार, विषमता आणि शोषण
मग ते सर्व प्रकारचं शोषण त्यामध्ये आलं. त्या सर्वंकष शोषणाविरुद्ध महाराष्ट्रानं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेनं हा लढा दिलेला आहे. सामान्यपणे आपल्याकडं मराठी किंवा महाराष्ट्राचा इतिहास उपलब्ध होतोय साहित्याच्या अनुषंगानं, तर तो 13व्या शतकापासूनचा आहे. बघा, म्हणजे 13व्या शतकामध्ये गुजरातहून आलेल्या चक्रधरांनी महाराष्ट्री देशी वसावे आणि मराठीच बोलावे असं स्पष्ट आपल्या शिष्यांना, आपल्या अनुयायांना सांगून महाराष्ट्रात राहण्याचं, मराठी बोलण्याचं एक आवाहन केलेलं आपल्याला आढळून येतं. त्याच्यापूर्वी जर आपण बघितलं, इसवी सन 983 साली एक शिलालेख कोरला गेला त्या प्रचंड अशा दगडी पाषाणी मूर्तीवर, आणि ही मूर्ती होती भगवान बाहुबली यांची. अर्थात बाहुबली हे जैन धर्मांचे एक तीर्थंकर भगवान बाहुबली, आणि ही मूर्ती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते कर्नाटकातील श्रवणबेळगोळ नावाच्या गावामध्ये, ज्या ठिकाणी ही मूर्ती कोरलेली आहे. भगवान बाहुबलींची प्रचंड अशी उंच मूर्ती, आणि त्या मूर्तीच्या खाली पायथ्याशी पायाजवळ एक ओळ लिहिलेली आपल्याला आठवते, श्री चामुंडराये करविले गंगराये सुताले. म्हणजे चामुंडराय नावाच्या राजानं आणि गंगराजाकडून च्या साह्यानं तयार केलेली ही प्रचंड अशी बाहुबलींची मूर्ती आहे. हा उल्लेख मराठी भाषेची पहिली ओळ म्हणून आपल्याला सांगता येईल. मग त्याच्या अगोदर मराठी भाषा नव्हती का? होती, निश्चितपणानं होती, परंतु या भाषेला लिखित रूप त्या काळामध्ये फारसं आलेलं नव्हतं. लिपीची स्थापना झालेली नव्हती किंवा लिपीमध्ये हिला बद्ध करण्यात आलेलं नव्हतं. का? कारण ही लोकभाषा होती. मी म्हणालो तुम्हाला की ही प्राकृत भाषा आहे. आता मग प्राकृत भाषेत दुसरी भाषा कोणती आहे? दुसरी भाषा आहे ती संस्कृत. संस्कृत आणि प्राकृत म्हणजे हा संघर्षच आपल्याकडे आहे. या संघर्षाची अनेक रूपं आहेत. आता पुरोगामी हा शब्द उच्चारला की मग पुरोगामीच्या विरोधामध्ये काय? प्रतिगामी. एक पुरोगामी आहे तर एक प्रतिगामी आहे. एक ऊर्ध्वगामी आहे तर दुसरा अधोगामी आहे. एक आधुनिक आहे तर दुसरा सनातन आहे. म्हणजे हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष या भाषिक राजकारणाच्या पायाशी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज जो आपण विषय घेतलेला आहे जातीय अत्याचारांचा, त्याचीही पाळंमुळं कुठंतरी या संघर्षामध्ये खोल रुतलेली आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून हा संघर्ष जो आहे तो मुळातच समजून घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला वर्तमानातलं हे वास्तव आहे त्याचं नीटसं आकलन होऊ शकणार नाही. आणि म्हणून पुरोगामी महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला जर विचार करायचा असेल तर आपल्याला प्राचीन म्हणजे मध्ययुगीन काळातला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचं समाज जीवन हे आपल्याला पाहावं लागेल. तर 13व्या शतकामध्ये गुजरातहून आलेल्या महात्मा चक्रधर यांनी महानुभव पंथ स्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काय होता हा पंथ? महानुभव म्हणजे महानतेचा अनुभव. याचा अर्थ काय की याच्या विरुद्धात काय होतं? नीच म्हणजे उच्च नीच अशा प्रकारचा एक संघर्ष इथं त्या 13व्या शतकामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अस्पृश्यता जी होती, बाबासाहेबांनी उत्खनन केलं या अस्पृश्यतेचं. अस्पृश्य मूळचे कोण होते या ग्रंथामध्ये. आणि अस्पृश्यता ही आली कुठून? तर ही अस्पृश्यता जी आहे ही 13व्या शतकामध्ये अगदी महाराष्ट्रामध्ये स्थिर स्थावर झालेली होती. परंतु त्या काळामध्ये ही अस्पृश्यता नाकारण्याचं धाडस महात्मा चक्रधरांनी केलेलं आहे. आणि मग त्यांनी जाणीवपूर्वक मांगा महाराजांच्या घरी जाऊन भोजन करण्याचं त्यांनी धाडस दाखवलेलं आहे. आणि आपल्या पंथामध्ये अशा प्रकारच्या अस्पृश्यांना स्थान देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. याच दरम्यान बांधवांनो, कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णा यांचं क्रांतिकार्य प्रारंभ झालेलं आहे. त्यांनी पहिला आंतरजातीय विवाह लावून दिलेला आहे. आणि जात नाकारण्याचं फार मोठं धारिष्ट्य
महात्मा बसवण्णांनी दाखवलेला आहे. मांगाचा पुत्र आहे मी. अशा प्रकारची त्यांनी एक घोषणा त्या वचनामधून केलेली आहे. अरे मांगांना तुम्ही नीच मानता, मी तर मांगाचा पुत्र आहे आणि डोहर काय तर माझे आजोबाच आहेत. म्हणजे एक प्रकारची ही क्रांती त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये 12व्या शतकाच्या काळामध्ये ही क्रांती महाराष्ट्राच्या परिसरामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळेल. वेढे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी महात्मा बसवण्णा होते. आणि याचा अर्थ असा की समकालामध्ये म्हणजे महात्मा बसवण्णा आहेत, महात्मा चक्रधर आहेत, त्याच काळामध्ये संत नामदेव आहेत. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असा ज्यांनी फार मोठा प्रचार आणि प्रसार या काळामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे एक सांस्कृतिक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये त्या काळात सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की याच काळामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्याची निर्मिती झालेली आहे. म्हणजे याच काळामध्ये नामदेवांनी क्रांती केलेली आहे. ज्ञानदेवांनी संस्कृत भाषेला नाकारून पहिल्यांदा मराठीसारख्या प्राकृत भाषेला शेतकरी, कष्टकरी, दलित, वंचितांच्या सामान्य माणसाच्या भाषेला महत्व दिलेलं आहे. आणि ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू, म्हणजे या मराठीमध्ये मी ब्रह्मविद्या अवतरीन किंवा ब्रह्मविद्येचा सुकाळ करीन अशा प्रकारची प्रतिज्ञा संत ज्ञानेश्वर घेत आहेत. त्याचबरोबर माझा मराठाची बोलू कौतुके, ऐशी अक्षरे रसिके मेळविन, म्हणजे अमृताला ही जिंकणारी अशी ही मराठी आहे असं त्यांनी या काळामध्ये म्हटलेलं आहे. पुढे चालून संत एकनाथांनी पुढच्या काळामध्ये काय म्हटलेलं आहे की संस्कृत ही देवे केली. मग मराठी काही गाढवापासून झाली? जर संस्कृत भाषा जर ही देवांनी केली असेल तर मराठी काही गाढवाची काय? मराठी सुद्धा तिथूनच आलेली आहे की जिथून संस्कृत आलेली आहे. म्हणजे संस्कृत विरुद्ध मराठी, संस्कृत विरुद्ध प्राकृत असा जो संघर्ष होता, त्या संघर्षामध्ये संतांनी, महंतांनी आणि त्या काळातल्या महात्मा चक्रधरांसारख्या धर्मसंस्थापकांनी फार मोठी क्रांती केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जैन असेल, बौद्ध असेल, बौद्धांनी काय केलं तर पाली जी मराठीसारखी जी एक प्राकृत भाषा होती, या प्राकृत भाषेला, या पालीला त्यांनी धर्मभाषेचा दर्जा दिलेला आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये एक लोकभाषेची क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे बुद्धानं पालीला स्थान दिलं, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी मराठीला स्थान दिलं, नामदेवांनी मराठीला स्थान दिलं. तिकडं कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णांनी कन्नड भाषेला स्थान दिलं. आणि त्याचप्रमाणे महात्मा चक्रधरांनी, गोविंद प्रभूंनी मराठी भाषेला एक धार्मिक महत्त्व देण्याचं काम त्या काळामध्ये केलं. पर्यायानं त्या भाषा ही केवळ भाषा नसते, तर भाषा ही त्या समूहाची एक ओळख असते. आणि म्हणून ती भाषा बोलणाऱ्या समूहाचं प्रतिष्ठापन करण्याचं काम, त्या समूहाला सन्मान देण्याचं काम या सर्व महापुरुषांनी, महामानवांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची जडणघडण जी आहे बांधवांनो, ही अतिशय काळजीपूर्वक आपण पाहिली पाहिजे की आज जो महाराष्ट्र आहे त्याची पाळंमुळं कुठं आहेत तर ती त्या काळामध्ये. कारण बाबासाहेब म्हणतात की ज्या समूहाला, ज्या देशाला, ज्या समाजाला इतिहास अवगत होत नाही, तो समूह, तो समाज, तो देश हा भविष्य घडवू शकत नाही. आणि म्हणून वर्तमानाच्या या अवस्थेतलं जे काही मूळ दुःख आहे त्याचं जर आम्हाला शोध घ्यायचा असेल तर आम्हाला भूतकाळाची पाळंमुळं खोदावी लागतील. झाड आपण जेवढं पाहतो तेवढंच असतं का? नाही. आपल्याला दिसतं ते झाड फक्त वरवरच आहे. झाडाचं खरं स्वरूप कुठं आहे तर जमिनीच्या आत. त्या मुळ्या ज्या आहेत झाडाच्या कुठं कुठं शिरतात आणि कुठून कुठून त्या झाडाला लागणारं द्रव्य त्या शोषून घेतात आणि त्यामुळं आपल्याला झाड हिरवंगार दिसतं. म्हणजे या झाडाची जर आपल्याला शोध घ्यायचा असेल त्याच्या हिरवेपणाचा तर आपल्याला जमिनीमध्ये उत्खनन करावं लागतं. तसं बांधवांनो आजच्या आमच्या प्रश्नांचं
जर आम्हाला मूळ रूप पाहायचं असेल तर आम्हाला उत्खनन केलं पाहिजे, आम्हाला इतिहास शोधला पाहिजे. दुर्दैवाने आपण इतिहासाकडे जेवढ्या गांभीर्यानं पाहायला पाहिजे तेवढ्या गांभीर्यानं आम्ही पाहत नाहीत. म्हणजे आमच्या दुःखाचं मूळ कुठं आहे तर आमच्या इतिहासामध्ये आहे. बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलं होतं की जी काही अशा प्रकारची खोटारडी धर्मग्रंथ म्हणून आमच्या माथी मारलेली आहेत असे सगळे ग्रंथ आम्ही नाकारले पाहिजेत. तुकारामांनी काय म्हटलं होतं की वेदांचा तो अर्थ आमासाची ठावे येरांनी वहावा भार माथा. अरे वेद वेद करता, डोक्यावर वेद मिरवता, पण वेदांचा खरा अर्थ तुम्हाला काय माहित आहे? तो आम्हाला माहित आहे. वेदांचा तो अर्थ आमासाची ठावे. म्हणजे अशा प्रकारे तुकारामांनी त्या काळामध्ये बंड केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. एक लक्षात घेऊया आपण की या दुःखाचं मूळ कुठं आहे तर आमच्या या प्राचीन काळातल्या संघर्षामध्ये. म्हणजे कोणता संघर्ष हा? आतले विरुद्ध बाहेरचे, आर्य विरुद्ध अनार्य. म्हणजे बाहेरून आलेल्या लोकांनी काय केलं? बाहेरून आलेल्या लोकांनी या देशाची सगळी व्यवस्था ही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. द डिस्कव्हरी ऑफ इंडिया या नावाचा ग्रंथ जवाहरलाल नेहरूंनी, भारताचे माजी प्रधानमंत्री यांनी जो ग्रंथ लिहिला द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, या ग्रंथामध्ये त्यांनी लिहिलंय की या बाहेरून आलेल्या लोकांनी, आर्यांनी विशेषतः भारताची कशा प्रकारे नासधूस केली. इथं एक चांगली व्यवस्था होती, इथं सिंधू संस्कृती होती मुळामध्ये, त्या सिंधू संस्कृतीची हिंदू संस्कृतीमध्ये कसं रूपांतरित केलं गेलं याचं अतिशय सविस्तरपणानं नेहरूजींनी आपल्याला लिहिलेलं पाहायला मिळेल. म्हणजे भारताची मूळ संस्कृती कोणती आहे? ही सिंधू संस्कृती आहे. इथं गाईला मानणारा लोक समाज आहे का बैलाला मानणारा समाज आहे? तर बहुतांश आपण जर मंदिरं बघितली तर ही गायीची नाही तर बैलांची आहेत. म्हणजे बैल म्हणजे नंदी आपण त्याला म्हणतो. म्हणजे इथं लिंग पूजा करणारे लोक आहेत आणि लिंगीच्या पुढे काय आहे, या लिंगाच्या पुढे काय आहे, ही जी महादेवाची पिंड आपण त्याला म्हणतो त्याच्या पुढे काय तर तो नंदी आहे. म्हणजे बैलाचं दुसरं नाव आहे बसव, म्हणजे बसवांनांचं नाव सुद्धा त्याच्यावरून पडलेलं आहे. तर या बैलाची पूजा करणारी, नंदीला मानणारी आपली ही सिंधू संस्कृती आहे. परंतु म्हणजे जात निर्माण होण्याच्या अगोदर काय होती तर आमची ही सिंधू संस्कृती होती. मोहेंजोदडो आणि हडप्पा याचं उत्खनन केल्यानंतर आपल्याला सापडतं की इथं एक अतिशय सुंदर, सुव्यवस्थित, सुरचित अशा प्रकारची एक नागर व्यवस्था या भारतामध्ये स्थापन होती, जी फार पुरातन आणि फार प्राचीन अशी संस्कृती होती आणि जिला समतेचा, ममतेचा असा एक वारसा लाभलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग हा जो वारसा हा नष्ट कुणी केला? आमचा सांस्कृतिक वारसा कोणी नष्ट केला? तर आपल्याला माहिती आहे, आपण तुम्ही वाचलं असेल की नालंदा, तक्षशिला अशी विद्यापीठ होती आपल्याकडं आणि या विद्यापीठामध्ये प्रचंड ग्रंथ भांडारही होतं. परंतु या विद्यापीठांना आगी लावण्यात आल्या आणि एवढे दिवस ते ग्रंथ जळत होते, कित्येक दिवस ते ग्रंथ जळत होते याचे पुरावे सापडतात आपल्याकडे. आजही आपण जर नालंदा मध्ये गेलो विद्यापीठामध्ये तर नालंदा विद्यापीठाचं आजचं रूप काय आहे तर अगदी उद्ध्वस्त अशा प्रकारचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. बांधवांनो, हिस्ट्री रिपीट्स असं म्हणतात, इतिहास पुनरावृत्त होत असतो. आज अवस्था काय आहे? म्हणजे वर्तमानाकडे आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? मला असं वाटतं की आजही नालंदा, तक्षशिला जळत आहेत, दिसत नाही आपल्याला डोळ्यांनी. परंतु आज विद्यापीठांची अवस्था काय आहे? बहुतांश विद्यापीठं आज ओस पडलेली आहेत. कोरोनाच्या नावाखाली शिक्षण व्यवस्था बंद आहे, बाकी सगळं सुरू आहे, शिक्षण बंद, विद्यापीठं ओस पडलेली आहेत, नवीन भरती बंद आहे, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिकायचं नाही, ऑनलाईन शिकायचं. आणि मग त्यामुळं काय की प्रत्यक्ष जो ज्ञानाशी संपर्क जो होता तो या विद्यार्थ्यांचा, आमच्या भारतीय विद्यार्थ्यांचा, तो पूर्णपणे बंद करण्याचं षडयंत्र जाणीवपूर्वक इथं रचलं गेलेलं आहे. आता अत्याचार कुणावर होतो हा एक मुद्दा आहे ना, की अत्याचार म्हणजे काय? म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राचं पाहिलं की पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय की जो संतांनी घडवला, जो महंतांनी घडवला, जो विचारवंतांनी घडवला, जो कलावंतांनी घडवला
असा जो महाराष्ट्र आहे, जो मराठी म्हणजे जी प्राकृत भाषा बोलणाऱ्या लोकांचा असा जो महाराष्ट्र आहे. आता बघा, या भाषेचं राज्य स्थापन करण्यासाठी सुद्धा आपल्या लोकांना प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. तेलंगणा स्थापन झाला, श्री रामलू यांनी उपोषणामध्ये जीव सोडून दिला, त्यामुळे पहिलं राज्य तेलंगणा स्थापन झालं. म्हणजे भाषावार प्रांतरचना करत असताना सुद्धा महाराष्ट्राची निर्मिती फार उशिरा झालेली. 1 मे 1960 रोजी हा महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. परंतु हा सहज मिळाला का? त्यासाठी अनेकांना बलिदान करावं लागलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंसारख्या शाहिरांना, लोकशाहिरांना, लोककलावंतांना आपल्या जीवनाची आहुती द्यावी लागलेली आहे. तेव्हा कुठे हा महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे भाषेसाठीचं हे राजकारण बांधवांनो समजून घेणं फार महत्वाचं आहे, फार आवश्यक आहे. आणि मग कसं आहे की एखाद्या समूहाचं जर तुम्हाला दमन करायचं असेल तर काय करा? त्याला ज्ञानापासून वंचित ठेवा. बघा, आपल्याकडे जी सप्तबंदी होती, म्हणजे या मनुप्रणित वेदव्यवस्थेनं लादलेली 7 प्रकारची बंदी, काय होत्या या बंद्या? की इथं समाजाला तोडलं गेलं होतं. म्हणजे जाती व्यवस्था निर्माण झाली ही का झाली? तर इथं साधं एक तत्व आपल्याला पाहायला मिळतं की फोडा आणि सोडा, डिव्हाइड अँड रूल. हे जे तत्वज्ञान, म्हणजे ही जी कपट नीती होती, ती कपट नीती या ठिकाणी वापरण्यात आली आणि त्यामुळं या माणसांना, या समूहांना तोडण्याचं काम अतिशय पद्धतशीरपणानं, मी म्हणालो की 2 प्रकारच्या व्यवस्था असतात. एक पुरोगामी आहे आणि एक प्रतिगामी आहे. एक ऊर्ध्वगामी आहे आणि एक अधोगामी आहे. एक देवांची व्यवस्था आहे जी कायम जमिनीपासून वर असते, आणि एक भूतांची व्यवस्था जी भूतलावर राहणारी लोकांची व्यवस्था आहे. एक सुरांची व्यवस्था आहे तर एक आसुरांची व्यवस्था आहे. एक वरची आणि एक खालची. म्हणजे असा हा सातत्यानं संघर्ष जो आहे तो इथं केला गेलेला आहे. आणि या संघर्षामध्ये जे बहुसंख्य आहेत, म्हणजे बुद्धानं संकल्पना मांडली होती, बहुजन हिताय बहुजन सुखाय. पण हा बहुजन असून सुद्धा तो सुखी झाला का? नाही झाला. कारण का? त्या बहुजनामध्ये अजून त्यांनी बहुस्तरीकरण केलं, तुकडे तुकडे करून टाकले, लहान 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 लहान. एक जात तरी एक ठेवली का हो? एका जातीचेही 1000 तुकडे केले. 11 माशी, 12 माशी, आतले बाहेरचे, आमके तमके, आमचे तुमचे, सगळे म्हणजे असे भेद, गावातले गावाबाहेरचे, किती प्रकारचे भेद आहेत. आणि या भेदांनी, भेदाभेद भ्रम अमंगळ संतांनी सांगितलं. परंतु ही व्यवस्था इथं काही लोकांनी कायम ठेवावी यासाठीचे प्रयत्न केले. आणि ज्यांनी ज्यांनी ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले त्यांच्यावर हे अत्याचार झालेले आहेत. आता आपला मूळ विषय जो आहे की पुरोगामी महाराष्ट्रातील वाढते जातीय अत्याचार, कारणे आणि उपाय. याची काय कारण आहेत? तर मी सांगितल्याप्रमाणे ही जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था जी आहे ही टिकवून ठेवणारे जे काही लोक आहेत त्यांची चिवट धारणा, म्हणजे त्यांना असं वाटतं की ही व्यवस्था टिकवून राहिली पाहिजे, ज्याच्यामध्ये त्यांचा क्षुद्र अशा स्वरूपाचा स्वार्थ असतो. की याचा उल्लेख मुक्ता साळवे यांच्या 1853 साली लिहिलेल्या निबंधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मांग महारांच्या दुःखाचा निबंध हा मुक्ता साळवेने लिहिलेला आहे. बघा, म्हणजे ही अस्पृश्यता कुठून आली? इथं जाणीवपूर्वक माणसांना तोडण्याचं, जे शूर होते, जे वीर होते, जे या व्यवस्थेविरुद्ध लढत होते, त्यांना काय केलं? पद्धतशीरपणानं त्यांना कायमचं गुलाम करण्याचं षडयंत्र इथल्या व्यवस्थेनं रचलं. आणि त्यांना गाव कुसाबाहेर, म्हणजे गाव आणि गावकुस असा भेदभाव निर्माण केला गेला आणि त्यांना गाव कुसाबाहेर ठेवण्यात आलं. त्यांची सगळ्या प्रकारची जगण्याची रसद तोडण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. बघा, म्हणजे त्यांना नाकारलं. काय काय नाकारलं त्यांना? मी म्हणतो की सप्तबंदी होती. काय होती? पहिली बंदी होती की गावात राहण्याची बंदी. म्हणजे ज्यांनी ज्यांनी या व्यवस्थेविरुद्ध लढा दिला होता अशा समूहांना काय केलं? या व्यवस्थेनं गावात राहण्याची बंदी घातली. आता बघा, जे गावाच्या थोडंसं म्हणजे जे गावाच्या गाव कसं बाहेर राहिले काही,
आणि काही गावकुसाच्याही पार बाहेर, म्हणजे ज्यांना आपण आज आदिवासी समूह म्हणतो, ते गाव अगदी जंगलामध्ये तुमच्या या माणसांपेक्षा, तुमच्या या शोषणापेक्षा, तुमच्या या तिरस्कारापेक्षा आम्हाला वाघाने खाल्लं तर परवडलं, परंतु तुमच्याकडे नको, म्हणून जे राहिले ते जंगलामध्ये गेलेले ते आदिवासी. आणि मग गावकुसा बाहेरचे जे होते, आणि मग गाव आणि गावकुस यांच्यामध्येही हा संघर्ष पद्धतशीरपणानं निर्माण करण्यात आलेला आहे. आता हे अत्याचार का होत आहेत आणि कुणावर होत आहेत? मुख्य मुद्दा असा की हे अत्याचार कुणावर होत आहेत? ज्या समूहांनी या व्यवस्थेच्या पिंजऱ्यातून उडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर अत्याचार झालेले आहेत. का झालेले आहेत? त्यांना डांबण्यासाठी, त्यांचं दमन करण्यासाठी, त्यांचं शोषण करण्यासाठी, आणि त्यांनी पडून आहेत जिथं आहेत तिथंच राहावं यासाठी. म्हणजे त्यांनी पायरी सोडू नये, जिथं आहे तिथं राहावं यासाठी त्यांच्यावरचे हे अत्याचार प्रामुख्यानं होत आहेत. जर त्यांच्या म्हणजे जशी ही व्यवस्था आहे, व्यवस्थेने काय केलं, 4 स्तर मानलेले आहेत: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि वर काय लिहिलं पुन्हा की परशुरामानं 1 नाही 2 नाही तब्बल 17 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. क्षत्रिय उरला नाही आणि वैश्यही उरला नाही, उरले फक्त 2, ब्राह्मण आणि शूद्र. म्हणजे ब्राह्मण सोडून सगळे शूद्र. आणि त्यामुळं काय की या शूद्रांनी काय करायचं तर यांची फक्त सेवा करायची आहे. आणि या शूद्रांपेक्षाही एक जो वर्ण व्यवस्थेच्या बाहेरचा अवर्ण आहे, सवर्ण आणि अवर्ण, हे वर्णातला शूद्र, आणि ह्याच्याही खाली एक आहे तो म्हणजे अतिशूद्र, महार मांग ढोर चांभार. म्हणजे प्रामुख्यानं आज जे या जातीय अत्याचारांचे बळी ठरतायत ते आहेत कोण? हे अतिशूद्र. आता या अतिशूद्रामधलाही सर्वात जास्त बळी कोण ठरतोय? चांभारांनी गावं सोडली, शहरं धरली. महारांनी नंतर तेच केलं. विशेषतः 1956 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हाकेला ओ देऊन जो समाज धावला तो म्हणजे हा पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बौद्ध समाज हा या व्यवस्थेपासून सुटला. म्हणजे ह्यांनी काय केलं, ही व्यवस्था पूर्णपणे नाकारली. आणि म्हणजे बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं मुक्ती कोण पथे, जेव्हा धर्मांतराचं त्यांनी काही स्पष्टीकरण दिलं, काही कारण सांगितली, त्या कारणामध्ये सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आम्हाला मुक्ती कोणत्या पथाने मिळणार आहे तर स्वतंत्र मार्गावर गेल्यामुळं. इथं संघर्ष आमचा का होतोय? कारण इथला जो धर्मव्यवस्था आहे, जी धर्मव्यवस्था आहे प्रस्थापित, ती स्वतंत्रपणे आमचा घरोबा केला पाहिजे. एका घरामध्ये राहून जर भांडणं करण्यापेक्षा, संघर्ष करण्यापेक्षा आपण स्वतंत्र घर जर आपण केलं, भले आपलं दगडा मातीचं घर नसेल, कुडाचं घर असेल, काट्या कुट्यांचं घर असेल, परंतु ते आपलं घर असलं पाहिजे आणि त्यामुळं संघर्ष टाळला जाईल. बाबासाहेबांनी केलेलं हे विश्लेषण होतं बांधवांनो, हे अतिशय महत्वाचं होतं. म्हणजे 56 पूर्वी पूर्वाश्रमीच्या महारांवर प्रचंड अत्याचार व्हायचे, जातीय अत्याचार व्हायचे, परंतु 56 नंतर मात्र हे जातीय अत्याचारांचं प्रमाण त्या मानानं कधी कमी झालं आणि ते पार कुठपर्यंत अगदी नामांतराच्या काळापर्यंत ते प्रमाण कमी होतं. पण नामांतराच्या वेळेस पुन्हा या समूहानं अजून उठाव केला, सांस्कृतिक उठाव होता. म्हणजे बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी केलेला हा जो उठाव होता हा सांस्कृतिक उठाव होता. त्याचबरोबर याच काळामध्ये महार मांग समाज हा एकत्र येण्याच्या मानसिकतेत होता. तेव्हा या समाजाचं पुन्हा विग्रहीकरण करण्यासाठी, विलगीकरण करण्यासाठी नामांतरासारख्या मुद्द्यावरून गावागावामध्ये बौद्धांची घरं जाळण्यात आली. आणि जे जे मातंग बौद्धांच्या बाजूनं जात होते किंवा ऐक्याच्या बाजूने होते त्यांना त्या गावामध्ये अक्षरशः जाळण्यात आलं. आपल्याला माहिती आहे पोचरामजी कांबळे हा मातंग जात समूहातला एक युवक, त्या काळातला अतिशय बहादर युवक, जो सातत्यानं भीमजयंती साजरी करायचा, जो स्वाभिमान शिकवायचा गावातल्या सगळ्या लोकांना, अशा युवकाला अक्षरशः पळवू दमवू त्याचं प्रचंड हाल करून त्याला या व्यवस्थेनं ठेचलेलं आहे. आता त्याला मारणारे कोण होते? जे शूद्र होते तेच त्याला मारणारे होते. बघा, म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र यांच्यातही पुन्हा झगडा लावण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं पद्धतशीरपणे केलेलं आहे.
आणि म्हणून हा अत्याचार जे आहेत हे असे त्या काळामध्ये जर तुम्ही म्हणजे मनुस्मृतीनं सांगितलेल्या ज्या गोष्टी नाकारल्या, म्हणजे बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं, एकतर स्थलांतर करा, त्यानंतर तुम्ही नामांतर करा आणि त्यानंतर धर्मांतर करा. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या फार महत्वाच्या सांगितल्या होत्या. तुमच्या दुःखापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर या 3 गोष्टी करा. आणि मग ज्यांनी ज्यांनी सामूहिकपणे प्रयत्न केले त्या काळामध्ये ते सुटले, या व्यवस्थेतून ते सही सलामत बाहेर पडले. परंतु नंतर अडकलेले जे लोक होते, विशेषतः आज आपण जर पाहिलं आज मित्र हो, तर प्रामुख्यानं जातीय अत्याचारांची जर आपण एक अभ्यास केला तर हे जातीय अत्याचार, मातंग आणि तत्सम जे काही जात समूह आहेत, अशा जात समूहावर हे अत्याचार प्रामुख्यानं वाढलेले आहेत. काय वाढले बरं हे अत्याचार? म्हणजे अगदी पोचराम कांबळेपासून आपण जर बघितलं तर आज मातंग जात ही या व्यवस्थेची टार्गेट काय होत आहे? कारण या जात समूहाला आलेलं एक सांस्कृतिक भान, या भानातून व्यवस्थेला अशी भीती वाटलेली आहे की जर आता हाही एक वर्ग आपल्या हातातला गेला तर मग आपली सेवा कोणी करायची, आपला गुलाम कोणी राहायचं. आणि हा वर्ग कुठे मिळणार आहे? हा वर्ग बौद्ध जात समूहाला मिळणार आहे. त्यामुळं एक शक्ती वाढणार आहे. त्या मातंगांनी धर्मांतर केलं नाहीत का? बाबासाहेबांच्या सोबत 10,000 मातंगांनी धर्मांतर केलं. बाबासाहेबांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर मातंग जात समूह बाबासाहेबांच्या सोबत होता. लढवय्ये बेनीचे कार्यकर्ते होते. त्यांचा इतिहास आपल्याला माहित आहे. डॉक्टर सोमनाथ कदमांनी तो इतिहास शोधून काढलेला आहे. त्यावरचं काम बरंचसं अजून बाकी आहे, तेही येणं आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये हा जर समाज एक झाला, म्हणजे हे 2 समाज जर एक झाले तर इथल्या व्यवस्थेचं जे काही डाव होता, षडयंत्र होता, षडयंत्र हाणून पाडलं जाईल आणि तेही त्यांना नको होतं. आणि म्हणून या ठिकाणी हे अत्याचार जाणीवपूर्वक वाढवण्याचं काम इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे. नामांतराच्या काळामध्ये आपण पाहिलं तर प्रचंड घरं जाळण्यात आली, स्त्रिया विहिरीमध्ये विष कालवण्यात आलं, म्हणजे घाण टाकण्यात आली. अनेक नाना अमानुष प्रकारचे अत्याचार झालेले आहेत. बांधवांनो, पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं 90 नंतरच्या काळामध्ये, म्हणजे या नामांतराच्या नंतरच्या काळामध्ये, तर प्रामुख्यानं मातंग जात समूहाला या व्यवस्थेनं लक्ष केलेलं आहे. आणि मग आमचा सरपंच मनोज कसाब नावाचा एक तरुण होता जालना जिल्ह्यामध्ये, त्यालाही का मारलं तर तो लोकशाहीची भाषा बोलतोय, सरपंच होतोय, गावाचा कारभारी चांगला कारभार करतोय म्हणून त्याला मारण्यात आलं. भुतेगाव नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी दिलीप शेडगे नावाचा तरुण जो मुंबईला राहत होता आणि मुंबईवरून बहिणीचं लग्न करण्यासाठी म्हणून तो गावात आला. गावात त्याच्या बहिणीला छेडछाड करण्यात आली आणि त्याला जिवंतपणे त्या गावामध्ये भुतेगावच्या त्या भूतांनी जाळून टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे आपण असे अनेक उदाहरणं पाहिली. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये खळी नावाचं एक गाव आहे. तिथं मातंग जात समूहातील काही महिला ज्या शेतामध्ये कामाला गेल्या होत्या आणि येता त्यांनी काही मिरच्या त्या शेतातल्या मिरच्या तोडल्याचं त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि अक्षरशः त्यांना गावामध्ये त्यांची धिंड काढली आणि नग्न करून त्यांना मारहाण झालेली आहे. किती उदाहरण द्यायची तुम्हाला? म्हणजे खेरडा प्रकरण असेल किंवा अलीकडच्या काळातली अशी सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे खैरलांचं उदाहरण असेल की अतिशय अमानुष पद्धतीनं, म्हणजे जिथं हे अत्याचार काय घडतायत तर हे मनुस्मृतीचं राज्य डोक्यामध्ये असलेल्या लोकांचं हे षडयंत्र आहे. म्हणजे ह्यांच्या डोक्यातली मनुस्मृती अजूनही न गेल्यामुळे अशा प्रकारचं हे अत्याचार घडतायत. नांदेड जिल्ह्यामध्ये एका तरुणानं एका सवर्ण म्हणजे अवर्ण तरुणानं, म्हणजे मातंग जात समूहाच्या तरुणाने एका सवर्ण तरुणीवर प्रेम केलं. दोघांनी एकमेकावर प्रेम केलं म्हणून त्याच्या डोळ्यामध्ये सळया खुपसण्यात आल्या. बघा, आजही तो अंध तरुण नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता हे जातीय अत्याचार जे आहेत हे का घडतायत तर बाकीच्या लोकांवर प्रचंड दबाव राहावा म्हणून, बरं का, प्रचंड दबावात त्यांनी जगावं आणि त्यांनी आपल्या दबावात राहावं आणि सर्वसामान्य माणसांनी उठाव करू नये, व्यवस्थेविरुद्ध बोलू नये, व्यवस्थेविरुद्ध उठाव करू नये म्हणून बाकीच्यांनी भीतीत राहावं, यासाठीचे हे जातीय अत्याचार घडतात. अगदी रोज आपण जर बघितलं तर दररोज आपल्याला ही जातीय अत्याचारांची मालिका आपल्याला दिसते आहे. जातीय अत्याचार फक्त मांगावर सुद्धा असा आहे का? नाही. जातीय म्हणजे प्रत्येक जात, म्हणजे
दुसऱ्या जातीला कमी लेखून तिचं शोषण करण्याचं काम करताना आपल्याला दिसते. परंतु हे जे शोषण आहे हे तेवढं गंभीर नसतं की जेवढं या खालच्या समजल्या जाणाऱ्या वर्गांचं शोषण आहे. प्रचंड. शहरामध्ये काय झालं, नंतर बाबासाहेबांचं ऐकून काही लोक शहरामध्ये आले, पण शहरात काय झालं, शहरातही पुन्हा तीच दगडा शेजारी दगडांचीच रचना आणि हिऱ्या शेजारी पुन्हा मांडले जात आहेत हिरे. हे कोणतं परिवर्तन म्हणायचं? म्हणजे परिवर्तनाच्या नावाखाली पुन्हा काय झालं की पुन्हा माणसांना जातीमध्येच बांधण्याचं काम केलेलं आहे. मांगांची वस्ती साठेनगर, महारांची वस्ती बौद्धांची वस्ती जयभीमनगर, चामारांची वस्ती रविदास नगर. जातीचे अड्डे पुन्हा मजबूत करण्याचं काम इथल्या व्यवस्थेनं केलेलं आहे. आणि जो जातीच्या बाहेरचं काम करतो, जातीवर मात करून काम करतो, अशा लोकांचं शोषण करण्याचं, त्यांना पद्धतशीरपणानं लक्ष करण्याचं काम ही व्यवस्था जाणीवपूर्वक करताना दिसते. आणि म्हणून इथल्या या दुःखाचं मूळ कुठं आहे बांधवांनो, तर आमच्या अज्ञानामध्ये. आज पुन्हा एकदा अज्ञानाची लहर मोठ्या प्रमाणामध्ये येऊ घातलेली आहे. बघा की ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची इच्छा नाही, तयास मानव म्हणावे का? सावित्रीबाई फुले म्हणतात की ज्याला ज्ञान नाही किंवा ते घेण्याची इच्छा नाही त्याला माणूस म्हणावं का? तर म्हणू नये. परंतु ही व्यवस्था आज आम्हाला अज्ञानाकडे घेऊन चाललेली आहे. पुन्हा ती सप्तबंदी, जमीन धारणा करायची नाही, गावात राहायचं नाही, समुद्र पर्यटन करायचं नाही, विद्या घ्यायची नाही, चांगले कपडे धारण करायचे नाहीत. आणि या सगळ्या दुःखामुळं, या सगळ्या बंदीमुळं पुन्हा ती बंदी आमच्यावर लादण्याचं काम पद्धतशीरपणानं इथली व्यवस्था करते आहे. आणि म्हणून डोक्यातला म्हणजे कागदावरची मनुस्मृती जाळली भीमानं, परंतु डोक्यातला मनू मात्र अजूनही वळवळतो आहे. एका ठिकाणी कवीने म्हटलंय बघा की मनुस्मृती जाळली भीमाने पण मनू जिवंत राहिला आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला. अंधाराचा विजय असो ते घोषणा देत होते आणि झुंडी मागे मी पाहिले ते मनूचे भूत होते. माजलेत साले पाणी भरतात आमच्या पानवाठ्यावर आणि कुणी म्हणाले आनाबंदी त्या चवदार तळ्यावर. गावा मांगवाड्या देखत भुतेगावच्या भूतांनी दिलीप शेंडगे जाळला आणि काल धडधडीत मी वस्तीत माझ्या अंधार येताना पाहिला, अंधार येताना पाहिला. बांधवांनो, जातीय अत्याचारांच्या माध्यमातून वस्तीमध्ये अंधार पेरण्याचं काम, माणसाच्या मनामध्ये अंधार पेरण्याचं काम ही व्यवस्था अगदी सुनियोजितपणानं करते आहे. या व्यवस्थेला बळी पडायचं नसेल तर आपण काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदा आपण आपल्या मनातली जात काढून टाकली पाहिजे. भलेही म्हणजे ती जातीय अहंगंड असेल किंवा न्यूनगंड असेल, आपण न्यूनगंडही काढून टाकूयात. त्यांनी अहंगंड काढतील तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आपल्या मनामध्ये जातीचा न्यूनगंड ठेवता कामा नये, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आपण समूहाच्या दिशेनं वाटचाल केली पाहिजे. व्यवस्था तुम्हाला तोडणार आहे, परंतु आपण जोडण्याचं काम केलं पाहिजे. एखाद्या चुका झाल्या असतील एखाद्या माणसाला म्हणून त्याला तोडून आपण चालणार नाही. आपण जातीवर मात करून सामूहिकरित्या ऐक्य, ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचं शोषण झालं, त्यांनी तरी एकत्र यावं. आणि या ऐक्याची भूमिका ही आम्ही घेतली पाहिजे. उच्च शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ज्ञानाशिवाय पर्याय नाही. आम्हाला ज्ञान धारण केली पाहिजे, ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आणि हे ज्ञान असं सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी साधना, तपश्चर्या म्हणजे प्रयत्न आपण केले पाहिजेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपला इतिहास समजून घेतला पाहिजे, त्याचं उत्खनन केलं पाहिजे. आणि आमच्या या वर्तमान दुःखाचं मूळ जिथं आहे ते नष्ट करण्यासाठी आम्हाला पुढे यावं लागेल. या निमित्तानं मला जे चिंतन करता आपल्या पुढे मांडता आलं मित्र हो, ते म्हणजे विषय खूप गंभीर आहे. अजूनही हे अत्याचाराचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. रुद्रवाडी नावाचं गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये, तिथंही एक प्रकरण घडलं आणि प्रचंड मारहाण झाली. त्या लोकांना लहान मुलं त्यांनी पाहिली नाहीत. ही व्यवस्था काय करते, जेव्हा इतकी अमानुष बनते आमच्या अत्याचार करताना, की ती आमची मुलं पाहत नाहीत, महिला पाहत नाहीत, मायबाप त्यांना दिसत नाहीत. म्हणजे अतिशय अमानुष अशा प्रकारचे हे अत्याचार बंद करायचे असतील तर आपण एकतेनं राहिलं पाहिजे. आणि ज्या ज्या गोष्टीमुळे आपला अपमान होतो, अवमान होतो, आपण त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. बाबासाहेबांचं मुक्तिकोण पथे हे भाषण प्रत्येकानं वाचावं, असं या विचारपीठावरून मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो. आणि माझे मित्र सन्माननीय टायगर विकी पवार यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. डॉक्टर सोमनाथ कदम आहेत, आमचे मित्र डॉक्टर व्यंकट सूर्यवंशी सर आहेत. आपण सर्वांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं,
त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. त्यापूर्वी एक रचना माझी आपल्यापुढे मी ठेवतोय. रातंदिन असे या संग्रहातली ही माझी एक रचना, ज्यातून या जातीय अत्याचारांचा उपाय मी सांगितलेला आहे. बघूयात. रुद्रवाडी ते बुद्धवाडी. अरे शेण काढा, नाल्या काढा, शेण काढा, नाल्या उपसा, उकिरड्यावर जेवायला बसा. शेण काढा, नाल्या उपसा, उकिरड्यावर जेवायला बसा. किती दिवस चालवायची ही रूढी? शेण काढा, नाल्या उपसा, उकिरड्यावर जेवायला बसा. किती दिवस चालवायची ही रूढी? अरे बघा बघा, माणसं गेली ना पुढी. चला तुम्ही ही रुद्रवाडी ते बुद्धवाडी, रुद्रवाडी ते बुद्धवाडी. सांगून गेली मुक्ता, लढले वीर लहुजी. तेच म्हणाले अण्णा, भावांनो मागे वळून पहा ना. अरे कितीही करा त्यांच्यासाठी, राहिलीच नाही गोडी. म्हणून म्हणतो बाबांनो, चला आता रुद्रवाडी ते बुद्धवाडी, रुद्रवाडी ते बुद्धवाडी. किती दिवस भटकायचे रानोबाळ, किती दिवस भटकायचे रानोबाळ. उपसायचा विषमतेच्या गटारातला गाळ. का मरायचे बेमौत? अरे फेका फेका तो मरी आईचा गाडा. नाहीतर दिवसा ढवळ्या पुन्हा होईल राहीन पाडा. दिवसा ढवळ्या पुन्हा होईल राहीन पाडा. अरे गिरवाना आता तरी बा भीमाचा धडा. गिरवाना आता तरी बा भीमाचा धडा. टाकून द्या ती गोधडी. चला रुद्रवाडी ते बुद्धवाडी, रुद्रवाडी ते बुद्धवाडी. बांधवांनो, ऐक्याचा संदेश आपण घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे पाखरांना टिपण्यासाठी शिकारी आणले असतात, त्याप्रमाणे माणसांना टिपण्याचं काम इथल्या व्यवस्थेकडून पद्धतशीरपणाने सुरू आहे. एकेकाला उचला नष्ट करा, उचला नष्ट करा. त्यामुळे आपण काय करूयात, आपण हातामध्ये हात घेऊयात, त्याची आपण अशी मानवी साखळी उभी करूयात आणि माणसं वाचवण्याचं काम आपण करूयात. हेच या निमित्तानं मी आपल्यापुढे नम्रपणे आवाहन करतोय. आज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा विचार धोक्यामध्ये आलेला आहे. हा विचार जगला पाहिजे, तगला पाहिजे. माणसानं माणसाचं शोषण करणं हेच वाईट आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेऊया. आणि जे जे आपल्यावरले शोषक आहेत, त्या शोषकांच्या विरुद्ध जाण्यापेक्षा आपण आपल्या शोषितांची एकजूट उभी करूया पहिल्यांदा. आणि या शोषितांच्या एकजुटीतून एक नवा आदर्श घडवून दाखवूया. ज्ञानामुळेच आपण मोठे होऊ शकतो, दुसरं आपल्याला कोणतंही माध्यम नाही. त्यामुळे ज्ञानाची वाट धरूयात, ज्ञानाच्या दिशेने आपण चालायला लागूयात. आणि तोच धडा आपल्याला महामानवांनी आपल्याला दिलेला आहे. एवढा एक सुंदर विचार आपल्याकडे ठेवतो आणि मला आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय लहुजी, लाल सलाम.